नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल 15 लाख रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ तक्रारदारांना परत करण्यात आलाय। या कार्यवाहीत सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी, मोबाईल फोन, लॅपटॉप यांसह एकूण 14,97,140 रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आलाय। या विशेष उपक्रमासाठी उपायुक्त किशोर काळे आणि अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी मूळ तक्रारदारांना त्यांच्या ताब्यातील मालमत्ता परत देण्यात आला। नमस्कार, मी किशोर काळे, पोलीस उपायुक्त झोन 2। आज अंबड पोलीस ठाणे येथे आमचे सिनियर पीआय मधुकर कड, क्राईम पीआय सचिनजी खैरनार आणि डीबीच्या आमचे एपीआय पडळकर आणि सर्वच एकंदरीत टीमने जी चांगली कामगिरी केली होती त्याचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी बोलवलं होतं। या ठिकाणी एकूण आपण आज 8 गुन्ह्यातला जवळपास 15 लाखाच्या किमतीचा ऐवज मुद्देमाल, त्याच्यामध्ये काही ठिकाणी नोटा आहेत, काही ठिकाणी त्या ठिकाणी सोन्या चांदीचे दागिने आहेत आणि काही ठिकाणी कॉपरच्या तारा आहेत। अशा पद्धतीचा वेगवेगळ्या गुन्ह्यातला जवळपास 8 वेगवेगळ्या गुन्ह्यातला मुद्देमाल आपण परत फिर्यादीला देण्याचा काम या ठिकाणी केलेलं आहे। आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितलं की जे कोणी फिर्यादी आहेत ज्यांना मुद्देमाल तो परत मिळालेला आहे त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या ज्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केल्या त्यामधून आपल्याला निश्चितच कामाचं आमचं जे समाधान आहे ते दिसून येईल। सोबतच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून दर शनिवारी अशा पद्धतीनं आमचा पोलीस स्टेशनला ड्राईव्ह असतो, ज्याच्यामध्ये फिर्यादीला जो त्याचा गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल आहे, जो रिकव्हर झालेला आहे, तो त्या ठिकाणी परत देण्याचं काम आम्ही करत असतो। त्यामुळे या पुढे देखील अशी चांगली कामगिरी करावी याबद्दल मी अंबड पोलीस स्टेशनचे सर्व आमचे अधिकारी अंमलदारांचं कौतुक करतो आणि ज्यांनी चांगली कामगिरी केलेली असेल त्यांना बक्षीस देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात येईल, हे देखील या ठिकाणी जाहीर। मुद्देमाल परत मिळालेल्या तक्रारदारांमध्ये इक्बाल खान, विशाल वाझट, वैभव कोठावदे, शीतल पाटील, श्रीकांत कारणावर, वसंत चौधरी, सरला पाटील, संजय शर्मा यांचा समावेश होता। सोन्या चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल आणि रोख रक्कम परत मिळाल्यामुळे सर्व तक्रारदारांनी समाधान व्यक्त करून पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले। मी अंबड पोलीस स्टेशनच्या पूर्ण टीमचे आभार मानतो। त्यांनी 2 दिवसामध्ये माझं सोनं मला परत केलं आणि मला त्या पिरियडमध्ये खूप कोऑपरेशन केलं। परमेश्वर त्यांना खूप आयुष्य देव आणि अशीच समाजाची सेवा त्यांच्याकडनं घडो अशी मी इच्छा व्यक्त करतो। टेक्नोलॉजी कंपनीच्या वतीने आलोय। अंबड पोलीस स्टेशन तसेच चिंचोळी पोलीस स्टेशनचे मी आभार मानतो, जेणेकरून जे लोक आम्हाला तिथे येऊन त्रास देतात, खंडणी मागतात, अशा प्रकरणात तुम्ही त्या लोकांच्या वरती जी काही ही दखल घेतली आणि आमचे म्हणजे कंपनीचे जसे आमच्या कंपनीत जसे बरेच लोक असतात त्यांच्या पोटावर मारूनच शेवटी हे पैसे ते लोक मागतात, त्यांना भडकवतात। तुम्ही लोकांनी म्हणजे अंबड पोलीस निरीक्षकांनी आणि त्यांच्या सहकार्याने जे काही सहकार्य केलं आणि या अशा गुन्ह्यांना जी अशी आळ बसली ते तुमचे सगळ्यांचे धन्यवाद कंपनीकडनं आमच्याकडनं। सगळ्यात पहिले अंबड पोलीस स्टेशनचे मनापासून आभार करतो की माझ्या घरी संध्याकाळी 6:14 समथिंग काहीतरी चोरी झालेली आणि त्याच रात्री 2:30 वाजता अंबड पोलीस स्टेशननी त्या चोराला पकडलं होतं आणि त्याच सकाळी मला दुसऱ्या दिवशी माझं सोनं मला त्यांनी रिफंड दिलेलं आहे। त्याबद्दल अंबड पोलीस स्टेशनचे धन्यवाद आणि आभार। मुद्देमालाची सुरक्षित देखभाल आणि परताव्याची संपूर्ण कार्यवाही अंबड पोलीस ठाण्याचे मुद्देमाल कारकून पोलीस हवालदार छबू सानप आणि अनिल गोसावी यांनी काटेकोरपणे पार पाडली। अशा प्रकारे तक्रारदारांना न्यायालयीन आदेशानुसार त्यांच्या हक्काचा मुद्देमाल परत मिळाल्यानं नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होतोय। या कामगिरीमुळे पोलीस प्रशासनाविषयीचा जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचं स्पष्ट झालंय।